हॅलो शुभ सकाळ. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर इकडे सकाळी सकाळी आई दादा आलेले होते. सकाळी म्हणजे तरी 10-10:30 वाजलेले होते आणि मम्मी इकडे ना भजी वगैरे तळत होती. तर स्वयंपाक तर झालेला होता. मग आईन ते आल्यानंतर मसाले भात केला, भजे पापड वगैरे तळले. त्यानंतर इकडे जेवायला बसले. अंशू पण आईंमध्ये जेवण करायला बसलेली होती. तर मला बघण्यासाठी आलेले होते ते, कारण की मला बरं वाटत नव्हतं ना, त्यामुळे. तर आता ते आलेले होते, ते जेवण करत होते. त्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर मम्मी पप्पा आणि मी, तर मला सलाईन घ्यायचं होतं ना, तर ते लावण्यासाठी चाललेलो होतं आम्ही. तर मम्मी बोलत होती मला की मी हॉस्पिटलमध्ये थांबते असं. पण मग मीच म्हटलं की नको थांबू, काय 1-1.5 तासात म्हणजे सलाईन असतं, 2 तास तरी लागतात. आणि मी झोपलेली असते आणि उगाचच मग बसायचं माझ्याजवळ. तर मग मीच तिला म्हटले की नको थांबू. मग त्यांनी मला हॉस्पिटलला सोडलं आणि मग परत पप्पा येणार होते मला घ्यायला. आणि त्यानंतर मग हॉस्पिटलमधून सलाईन वगैरे लावलं. आणि त्यानंतर मग सलाईन संपल्यानंतर मम्मी पप्पा मला घेण्यासाठी आलेले होते. तर इकडे ना आम्ही इकडे म्हणजे आता अधिक मास चालू आहे, तर भांडी वगैरे बघायची होती. तर आम्ही इकडे भरपूर भांडी बघितली, ग्लास वगैरे. तर मम्मीला काही भांडी पटत नव्हती. त्यानंतर मग आम्ही एक भांडं घेतलं. तर असं भाजीचं भांडं घेतलं, कारण की ते यूज पण होईल. आणि मम्मी म्हटली की तांब्याचं म्हणजे तांब्याचं वाण देतात, पितळाचं नाही. तर मग मी पितळी भांडं घेतलं होतं भाजीसाठी ना. तर मग मम्मीने परत एक तांब्याची प्लेट घेतली. तर खूप महाग झालं आहे तांबं पितळ, कारण की अधिक महिना आहे ना. तर ह्या गोष्टींना खूप जास्त म्हणजे भाव वाढला आहे. त्यानंतर दुपारच्या वेळेस परत सगळ्यांना भूक लागली आणि लाईट गेली होती. तर आम्ही सगळे बाहेरच जेवण करायला बसलो. तर अंशू, नंतर मग आजी पण आलेली होती, माझी मामाची आजी. तर तिलाही भांडं दाखवत होते मम्मी. तर करण भाऊच्या हातामध्ये जे भांडं आहे ना ते घेतलेलं आहे. तर खूप महाग आहे, 2500 रुपयाला आम्हाला सांगितलेलं होतं. पण मग 2300ला कमी जास्त करून 2300ला घेतलं. तर ते भांडं वगैरे घेतलं आणि आता इकडे सगळेजण बघत होते. भरपूर म्हणजे हेवी आहे, जड खूप आहे. छोटं जरी दिसत असलं ना तरी जड आहे. आणि इकडे आता मम्मीने निरंजन वगैरे पण घेतलेली होती. तिलाही देवांना वगैरे वाण द्यावा लागतात ना, त्याच्यासाठीही घेतलेली होती. आता तुम्हाला मी जवळून दाखवते. तर मला आवडली होती डिझाईन वगैरे, छान होती. आणि छोटीशी आपली काही घरात रेसिपी करण्यासाठीही छान होतं. त्यानंतर मावशीन तेही आलेले होते. मम्मीकडे गेलं की सगळ्यांचं वरचेवर येणं चालूच असतं. मावशी मामा ते जवळच आहे राहायला, तर मग सगळ्यांचं वरचेवर येणं असतंच. तर मावशी ही आलेली होती. तर ही माझी लहानी मावशी आहे. आणि त्यानंतर मग संध्याकाळी ना मिस्टरांना जेवण करण्यासाठी बोलवलेलं होतं. तर मिस्टर, अंशू, शिव तिघेजण जेवण करत होते. तर हॉटेलमधून भाज्या मागवलेल्या होत्या आणि छान अशा घरी पोळ्या वगैरे केलेल्या होत्या, खिचडी भात केलेला होता. त्यानंतर मिस्टर निघालेले होते आता जेवण वगैरे करून. तर अंशू त्यांच्याशी बोलत होती मस्त. हळूहळू जा. हो वातावरण आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येतोय. तर दुपारी गरम होत होतं. तर भाऊंनी सगळ्यांना आईस्क्रीम आणलं होतं. तर सगळ्यांना कुल्फी आणलेली होती. तर सगळेजण कुल्फी खात होते. तर कुल्फी खायला छान लागली, मी ही कुल्फी खाल्ली. त्यानंतर मम्मीने ते मार्केटला गेलेले होते. मार्केटमधून आहे ना पाव वगैरे आणलेले होते. अंशू गेलेली होती मम्मीला म्हणजे गाडीवर मम्मी तिला दिसली ना लगेच गेलेली होती ती सामान घेण्यासाठी. मम्मी आणि पप्पा दोघेही बाजारसाठी गेलेले होते. तर रविवारी बाजारचा दिवस असतो आणि आज मुलांना पावभाजी खाऊशी वाटलेली होती. तर आज मला करायला लावलेली होती त्यांनी पावभाजी. तर वहिनींनी आणि मम्मीने सगळी तयारी करून दिलेली होती. मी फक्त फोडणी वगैरे देणार होते. आणि इकडे आता वहिनी ना मसाले भात करत होत्या. तर पावभाजी आणि मसाले भात आजचा मेनू होता. आणि अंशू राग भरलेली होती, तिला कॅडबरी आणली नाही म्हणून. तर कॅडबरी तर खाते पण तिला मोठी पाहिजे होती. त्यानंतर इकडे पावभाजीचा कांदा परतण्यासाठी टाकलेला होता.
इकडे मसाले वगैरे काढून घेतलेले होते. वहिनींनी मला सगळी बाकीची तयारी करून दिलेली होती. पूर्ण डिटेल्समध्ये काही पावभाजीची रेसिपी दाखवली नाही आहे, कारण की कॅमेरा एका हाताने काही जास्त वेळ मला पकडता येत नव्हता, सलाईंचा हात दुखत असतो त्यामुळे. तर आत्ता इकडे ना छान अशी आपली पावभाजी मस्त तयार झालेली होती आणि कलरही छान आलेला होता. त्यानंतर इकडे पाव वगैरे गरम केले मस्त तव्यावर कडक कडक. कशी झाली पावभाजी? एक नंबर. कशी झाली शिवदादा? हां खाऊन झाले, त्याचा पाव संपला. आवरा तुम्ही पण पटपट खा. कशी झाली पावभाजी? पण मग तू कानात मोबाईल बघून जेवतोय. मोबाईल नाही, हां काम करतोय. आवरा पटपटा. छान झाली ना. नंतर इकडे मम्मी पप्पा ते पण दोघेजण जेवायला बसले, तर तेही म्हणत होते पावभाजी छान झाली आहे असं. नंतर वहिनी आणि मी आणि मोठा भाऊ आम्ही तिघेजण बाकी होतो, तर आम्ही तिघेही नंतर जेवण करायला बसलो. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.